नमस्कार मंडळी. तर मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि त्याचबरोबर आपला आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता उन्हाळा सुरू आहे आणि खूप ना स्किनचा खूप प्रॉब्लेम झाला आहे. सगळे काळवंडले स्किन आणि माझं तर प्रेग्नन्सीमध्ये असं नाकावरती वांग म्हणतं त्याला काय झालं आहे नेमकं काही कळाने काळं झालं आहे. तर त्यासाठी टॅमॅटो एका मैत्रिणीने सांगितलं टॅमॅटोचा स्क्रब वगैरे करायचा. तर बघते माझं युरियाचं स्क्रब आहे ती मी करत असते, पण आता म्हटलं टॅमॅटोचं पण करू. तर मग आता मी करणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करते. तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि गॅसचा एक जास्त प्रॉब्लेम असतो आपल्या लेडीजचा, लवकर संपतो किंवा काय. तर गॅस बचतीचा एक उपाय तो आज मला करायचा आहे, कारण आज आम्ही गॅसची टाकी भरली. तर मला आता गॅस पण स्वच्छ करा आणि तो उपाय काय करायचा आहे तो पण तुमच्याशी शेअर करावा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे ना मी टॅमॅटो घेतला आणि साखर घेतली. टॅमॅटो छोटाच घेतला आहे कारण मोठा घेतला की वेस्ट जातो, त्यामुळं छोटाच घेतला तेवढा पाहिजे तेवढा. आणि हे असं साखर लावून टॅमॅटोला मी हातावर करून दाखवते. सर्क्युलर मोशनमध्ये चांगलं 10 ते 15 मिनटं स्क्रब करायचं आहे आपल्या चेहऱ्यावरती. पण चेहऱ्या मला जरा व्यवस्थित नाही वाटलं दाखवला तर मी हातावरच करून दाखवते. तर मग चेहऱ्यावर ना लावल्यानंतर याचा चांगला फायदा होतो, चेहरा उजळतो पण. आणि आपले जे उन्हाने डस्ट किंवा काळपटपणा आले असं तो टॅमॅटोने जातो. आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सला पण चांगला परिणाम होतो यांच्यावरती, कमी होतात. आणि हे स्क्रब खूप छान आहे. तर यानंतर मी इथं बर्नर घेतलेत. इथं अगोदर तर मी एका कटोऱ्यामध्ये पाणी घेतलं आहे, गरम पाणी. आणि त्यानंतर त्यात 2 लिंबू पिळते. माझ्याकडे छोटे लिंबू होते म्हणून मी 2 घेतले. एकच लिंबू घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि तो त्यात मिक्स करायचा आहे. ते थोडंसं एकत्र मिक्स झालं की त्यात बर्नर टाकायचे आहेत, कारण बर्नरमध्ये जो काही काळपटलेला असा बारीक कचरा जो असतो आणि त्या छिद्रामध्ये जी घाण जाऊन बसलेली असते ना, तर ती चांगली भिजून निघते. त्यामुळे अर्धा तास ते तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर छान असे क्लीन करायचे, घासण्याने चांगलं घासून घ्यायचे. अर्धा तास आपण ठेवलं ना तर पाणीसुद्धा ना असं पूर्ण असं काळं व्हायला लागतं. हे पाण्यात टाकल्याबरोबरच थोडंसं लगेच चेंज झालं. तर हे असंच ठेवायचं आहे अर्धा तास. आणि त्यानंतर मी किराणा वगैरे घेतला. इथं मी भरून ठेवत होते, किराणा आणला होता तर. आणि हे कॅडबऱ्या वगैरे आणल्या होत्या काही अशा सहज खाण्यासाठी. तर किराणा वगैरे ठेवून दिला आणि मग नंतर मी ते क्लीन केलं, बर्नर होते ते. तरी तिने बर्नर छान असे क्लीन करून घेतलेत आणि उन्हात ठेवलेत तापण्यासाठी. जरा ऊन लागलं ना त्यांना म्हणजे छान असे होतील आणि त्याच्यानंतर आपण वापरायला घेऊ शकतो. काय नाही ऐ नटो, झोप झाली तुझी? झोपा झाली? झोपा झाली तुझी? अरे अय्यो. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.